नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण संक्रांती विशेष तिळगुळ पोळ्या करणार आहोत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आधी आपण कणिक मळून घेऊया. तर इथं मी याच वाटीने सर्व प्रमाण सांगणार आहे. सर्व प्रमाण याच वाटीने घेणार आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. अजून 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. तर या तिळगुळाच्या पोळ्या खायला खूप खमंग लागतात आणि आपल्या इकडे संक्रांतीला नेहमी केल्याच जातात. तर इथे मी आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये आता मी पीठ घातलं की पोळ्या आहेत त्या खमंग होतात. यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित. सर्व मिक्स झालं की याच्यामध्ये तुपाचं मोहन घालणार आहे मी. तर इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. तर त्याचं मोहन घालते मी ते ह्याच्यामध्ये पिठामध्ये. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं. तर पोळ्याचं सारण काही वेळेस काय होतं काटापर्यंत जात नाही. तर त्यासाठी काय करायचं, पोळ्या खमंग राहाव्यात म्हणून काय करायचं, या सर्व टिप्स मी सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता पहा. तर अशा पद्धतीने मोहन घातलं की हे असं चोळून घ्यायचं. पूर्ण पिठाला लावून घ्यायचं. ते तेल आहे ते, म्हणजे सगळ्या पिठाला लागून जातं तेल आणि पोळ्या खुशखुशीत होत्यात. तर मी अशा पद्धतीने पूर्ण तेल चोळून घेते पिठाला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करीन तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर इथे मी पीठ असं चोळून घेतलेलं आहे, सगळं मिक्स केलेलं आहे. तर आता थोडं थोडं पाणी घालून गोळा करून घ्यायचा आहे. तरी मी ते आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करून घेणार आहे. तर तिळगुळाच्या पोळीसाठी जास्त घट्ट गोळा नाही मळायचा. अगदी आपण पुरीसाठी मळतो तसा गोळा नाही मळायचा. आणि चपातीसाठी किंवा पुरणपोळीसाठी जसं आपण सैल मळतो गोळा, तसाही नाही मळायचा. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही, असा पद्धतीने गोळा मळायचा आहे. तर असं थोडं थोडं करून मी गोळा मळून घेत आहे, पीठ मळून घेत आहे. तर तुपाचं मोहन घातल्यामुळं आता हे पीठ मळून घेतानाच त्याचा वास खूप छान येत आहे. अगदी खमंग वास येत आहे. तर इथे पाहू शकता कणिक मळून झाली आहे. तर जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, अगदी पुरणपोळीसारखी. तर आता काय करायचं, ह्याच्यावरून थोडंसं आपण तेल घालून घेऊया. तर इथं मी अर्धा चमचा तेल असं घातलेलं आहे त्याला वरून, आणि अजून एकदा असं मळून घेते थोडंसं सगळीकडून. तर आता ही कणिक आहे ती आपण अर्धा तास अशीच ठेवणार आहे भिजायला, म्हणजे ती व्यवस्थित भिजते
आणि आपल्या पोळ्याही छान होत्यात. तर आता इथं सगळीकडून मी तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावलं की मग त्याच्यावर कणिक आहे त्याच्यावरून कोटिंग येत नाही. तर आता मी वरून थोडंसं 1-2 थेंब टाकून असं हे करणार आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. तर मी इथं रुमाल घेतला आहे कॉटनचा सुती, तो असा झाकून अर्धा तास असंच ठेवायचं आहे. तर आता आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. तर आता आपण सारणची तयारी करूया. तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. तर ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आता मी शेंगदाणे घेतले आहेत. तर मी एकच वाटी यूज केलेली आहे याच्यामध्ये, त्यामुळं काय होतं अगदी सहज लक्षात येतं की किती साहित्य घेतलेलं आहे ते. तर इथं कढई चांगली गरम झाली आहे. तर आता कमी गॅसवरच हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. पहा इथे शेंगदाणे अगदी खरपूस भाजले आहेत. तर आता मी हे थंड होण्यासाठी काढते एका मोठ्या ताटामध्ये. तर आता शेंगदाणे झाले आहेत. आता आपण तीळ भाजून घेऊया. तर 1 वाटी तीळही घेतले आहेत. तीळ पण आपण एकदम कमी गॅसवरच भाजायचे आहेत. तर असं सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर खाली लागले जातात ते. तर इथं मी सतत हलवत आहे तीळ खाली लागू नये म्हणून. तर तिळाचा थोडासा हा कलर चेंज होईपर्यंत किंवा ते असे तटतट उडेपर्यंत भाजायचे आहेत. तीळ भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही, पटकन भाजले जातात. सतत हलवत राहायचं. थोडं जरी दुर्लक्ष केलं तर आपले तीळ करपू शकतात. तर आता पाहू शकता तुम्ही हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि तीळ भाजले गेलेले आहेत. तर आता मी हेही तीळ थंड करण्यासाठी एका परातीत काढून घेते. तर मी आता यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालते भाजण्यासाठी. तर बेसनाने खमंग वास येतो आपल्या सारणाला आणि चिवट होत नाहीये सारण. पोळ्या अगदी खुसखुशीत होतात. तर हे असं पीठ सतत हलवत राहायचं, कमी गॅसवरच भाजून घ्यायचं. हलकासा लालसर कलर आला की आपलं पीठ भाजलं आहे असं समजायचं. सतत हलवत राहायचं, खाली लागत नाही म्हणजे पीठ किंवा करपत नाही.
तर आता पाहू शकता हलकासा कलर चेंज झाला आहे. तर आता मी गॅस बंद करते. थोडासा तांबूस कलर आलेला आहे त्याचा. हे जे बेसन पीठ आहे ते थंड होण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये जे थोड्या गाठी झाल्या आहेत, गुठळ्या झाल्या आहेत, ते आपण मोडून घ्यायच्या आहेत. कारण जर त्या गुठळ्या तशाच राहिल्या तर सारण व्यवस्थित होत नाही आणि मग सारण जर व्यवस्थित नाही झाला तर ते बाहेर येतं आपल्या पोळीतून. तर आता हे गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गुठळ्या काढायच्या आहेत. गरम गरम मध्येच निघतात सगळ्या. तर अशा पद्धतीने मी एक पेला घेतला आहे आणि त्याने सर्व गुठळ्या मी काढत आहे. तर अगदी सहज निघल्या जातात गुठळ्या. पण जर तशा गुठळ्या असेल सारणमध्ये तर पोळीतून सारण बाहेर येतं. हलक्या हाताने जरी असं फिरवलं तर पहा, आता अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. तर आता मी हे थंड करायला ठेवते. तरी इथे शेंगदाणे आणि तीळ थंड झालेले आहेत. तर आता हे आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया. तर एकदम बारीक पावडर नाही बनवायची, थोडे जाडसरच पावडर बनवायची आहे. तर आधी मी शेंगदाणे बारीक करून घेते. चालू बंद करत थोडीशी पावडर बनवायची आहे. जास्त बारीक नाही करायची पावडर. शेंगदाणे बारीक करून झाले आहेत. तर आता मी तीळही बारीक करते. तिळाची पण अगदी बारीक पावडर नाही बनवायची. इथं तीळही बारीक करून झाले आहेत. असं जाडसरच बारीक केलेलं आहे, फार बारीक नाही केलेलं. तर यामध्ये आता हे आपण भाजलेले बेसन पीठ आहे ते घालणार आहे. तर सर्व जे साहित्य आहे आता मिक्स करायचं आहे. तर ज्या वाटीने शेंगदाणे तीळ घेतले होते त्याच वाटीने गूळ घेतला आहे. तर हा सपाट 1 वाटी गूळ आहे. गूळ आपल्या अंदाजानुसार आपल्या आवडीप्रमाणे घालायचा. तर तो 1 वाटी आणि हा अर्धी वाटी गूळ आहे. तर पूर्ण असा 1.5 वाटी गूळ घालत आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता. तर आता हे सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर आता हे थोडं मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्स करायचं. जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर एकदम बारीक करून घेतलं तरी चालेल. तर त्याच्या आधी मी काय करणार आहे, तर इथं मी थोडीशी जायफळ पावडर घेतलेली आहे ती घालणार आहे. जायफळ जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं. आणि इथे मी 6 वेलची घेतल्या आहेत, त्या मी अशा सोलून घालणार आहे. तर वेलची पावडर असेल तर वेलची पावडर घातली तरी चालते याच्यामध्ये. तर मी असं सोलून घालणार आहे. तर आता आपण ते मिक्सरला फिरवणार आहे, त्यामुळं हेही बारीक होईल त्याच्याबरोबर. जर आपल्याकडे वेलची पावडर नसेल तर असं घातलं तरी चालतं. ते गूळ बारीक होताना हे मिश्रण बारीक होताना वेलचीही बारीक होते. तर मी 6 वेलची घेतलेले. तर ते पूर्ण ह्याच्यामध्ये घालून घेते. वेलची आणि जायफळने छान टेस्ट येते सारणला. तर आता हे मिक्स करते आणि मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं
घालून मी आता छान एकजीव करून घेणार आहे. तर इथे सर्व बारीक करून झालेलं आहे. तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे. तर याचे लाडूही बनवू शकतो. तर तीळ आणि शेंगदाण्याने छान तेल सोडले आहे, त्याच्यामुळे सारण छान झालेलं आहे. आणि वेलची आणि जायफळचा पण वास छान येतो आहे. तर आता आपण पोळ्या करायला घेऊया. कणिक ही छान भिजली आहे. तर अर्धा तास झाला आहे. कणिक पण आपली छान भिजली आहे, अगदी छान भिजली आहे. तर आता मी थोडंसं त्याला तेल लावून पुन्हा एकदा मळून घेते. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे पोळी बनवण्यासाठी. तर आता आपण पोळी लाटून घेऊया. तर मी आधी असं गोळा करून घेते. छोटा छोटाच गोळा घ्यायचा आहे, कारण आपण त्याच्यामध्ये सारण भरलं की ते जास्त मोठा होतो मग. तर अशा पद्धतीने हाताने मध्ये गोल करून यामध्ये सारण भरायचं आहे. तर इथं मी सारण घेत आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही अंगठ्याने हळूहळू दाबून भरायचं आहे सारण. अशा पद्धतीने दोन्ही अंगठ्याने सारण सगळीकडून पसरवून घ्यायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे. आणि जे असं साईडनी थोडं थोडं वरती करायचं आहे. तर असं दाबून घ्यायचं आणि ही साईडनी असं गोळा करायचं एका ठिकाणी. तर असं थोडं 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 साईडनी गोळा करायचं. आणि हे जे एक्स्ट्राचं आहे, एक्स्ट्राची जी कणिक आहे ती अशी काढायची आहे आणि हे असं दाबून घ्यायचं. ते असं पिठामध्ये पीठ लावायचं त्याला आणि लाटायला घ्यायचं आहे. तर लाटायच्या आधी काय करायचं, आपण हाताने असं थोडं थोडं पसरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून सारण आहे ते पसरलं जातं. परत मी याला पिठामध्ये घालते आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. तर आता ही पोळी भाजून घ्यायची आहे. तर तवा गरम झाला आहे, यामध्ये मी पोळी टाकते भाजण्यासाठी. पोळी भाजताना तवा कमीच गॅस आहे तो कमीच ठेवायचा, वाढवायचा नाही. बारीक गॅसवरच आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे.
तर काय करायचं, असं चारी बाजूनी तेल सोडून घ्यायचं पोळीला, म्हणजे पोळी खाली चिकटत नाही तव्याला. आणि काय करायचं, परत हे असं चारी बाजूनी फिरवून पोळी आहे ती उलटून घ्यायची. तर आता इथेही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असं चारी बाजूनी तेल सोडायचं. तेल किंवा तूप वापरलं तरी चालतं. भाजून झाली आहे ती एका प्लेटमध्ये काढते मी. तर पोळी भाजून झाली की तवा असा पुसून घ्यायचा, म्हणजे जर सारण जर थोडं लागलं असेल तर ते करपतं मग तव्यामध्ये. तर मी असा गोळा तयार करून घेते, मधून मधून ही करून असा मध्ये खोल तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे बनवलेलं. तर अशा पद्धतीने सारण भरू शकतो, किंवा मग असं गोल करायचा लाडू सारखा आणि मग ह्याच्यामध्ये ठेवायचं ते. तर असंही भरू शकतो सारण आणि तशा पद्धतीने भरू शकतो. तर आता हे सारण भरलेलं आहे ते सगळीकडून दाबून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी पोळीला पसरलं जातं ते. तर असं दाबत दाबत ही कणिक आहे ना ती अशी साईडनी वरती वरती गोळा करत आणायची. हे असं बोटाने दाबायचं आतमध्ये, वर सारण असं वरती यायला लागलं तर आणि हे जे साईडनी वरती घेऊन घेऊन ही शिल्लक राहिलेली कणिक आहे ती अशी काढून घ्यायची आहे. आणि हे असं पॅक करून घ्यायचं आणि इथंच आपण पसरून घ्यायचं सारण. पिठात घालून घ्यायचं हे गोळा दोन्ही बाजूनी. इथं हाताने असं दाबून घ्यायचं, म्हणजे सारण सगळीकडून पसरलं जातं. दोन्ही साईडनी दाबायचं आणि हलक्या हाताने लाटायची पोळी. जास्त दाबून नाही लाटायची. तर भाजून घेऊ आता पोळी आपण. तर इथे पोळी भाजून घेते मी. तर आता साईडनी तेल सोडून घेणार आहे असं. तर आता पोळी उलटून घेते. तर इथं जे पिठाचं पांढरं आहे तिथंही तेल लावून घ्यायचं. तर आता या साईडनेही मी तेल लावल्यामुळे खाली चिकटत नाही पोळी तव्याला. गॅस अजिबात फुल करायचा नाही, कमीच ठेवायचा. इथंही
तेल लावून घ्यायचं, थोडं पांढरं दिसतं इथं. पोळी भाजून झाली आहे, तर एका प्लेटमध्ये काढते. तर इथे सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत, अगदी खमंग आहेत, छान भाजल्या गेलेल्या आहेत. तर अगदी कडेपर्यंत सारण पोचलेलं आहे, अगदी कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे. अगदी खमंग झालेल्या आहेत पोळ्या. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका. आणि या संक्रांतीला या पोळ्या नक्की करून पहा.